नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत. करमाळा नगरपालिका निवडणुकीचा सध्या प्रचार सुरू झालेला आहे. मात्र अजूनही जाहीरपणे असा प्रचार नाहीये. म्हणजे सभा असतील किंवा रिक्षा असेल, भाजपची एक रिक्षा जर सोडली तर आणखी दुसऱ्या तशा रिक्षाही दिसत नाहीयेत. मात्र होम टू होम असा हा प्रचार सुरू आहे आणि याशिवाय गृहभेटी सध्या सुरू आहेत. चिन्ह वाटप अधिकृतरित्या झालेलं नाही. 25 तारखेला चिन्ह वाटप होईल आणि त्यानंतर मात्र जोरदार असा प्रचार सुरू होईल. या निवडणुकीच्या निमित्ताने एक जी करमाळा तालुक्यात सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे या निवडणुकीत उमेदवारी वाटप असेल किंवा एकूणच जी भाजपची रणनीती असती ती यशस्वी झालेली आहे. याला जी कारणं आहेत ती 5 कारणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. करमाळा शहरात याबाबत जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये करमाळा हा पूर्वीपासून तसं जर पाहिलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचं इथं वर्चस्व होतं. एकेकाळी काँग्रेसकडं इथून उमेदवारी मिळावी यासाठी अक्षरशः उमेदवारांची रांग लागत होती. मात्र काँग्रेसचा पंजा या निवडणुकीतून गायब झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एकत्रितच होती अनेक दिवस. अखंड राष्ट्रवादी ज्यावेळेस होती त्यावेळेस तिथे देखील उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी असायची. मात्र आता अखंड राष्ट्रवादी जरी नसली तरी शरदचंद्र पवार यांना मानणारा इथं खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांची जी तुतारी आहे ते देखील या निवडणुकीतून गायब झालेली आहे. दुसरं म्हणजे शिवसेना आणि भाजप हे सुरुवातीला एकत्रित असायचे. मात्र कालांतराने त्यांच्यात देखील 2 गट पडले. अखंड शिवसेना देखील आता इथे राहिलेली नाही व त्यानंतर जो न्यायालयीन लढा झाला, बऱ्याचशा घडामोडी झाल्या त्या आपण सर्वांनी पाहिल्या आणि त्यानंतर जी पहिली निवडणूक आहे म्हणजे जी सत्तांतर झालं, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. त्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी त्यांना मिळालेली तुतारी आणि दुसरीकडं शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांना मिळालेला मशाल, ते मशाल देखील या निवडणुकीतून गायब झालेली आहे. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत मशाल नाही, काँग्रेस नाही आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी म्हणजे तुतारी ही तिन्ही चिन्ह या निवडणुकीत नाहीत. हा भाजपचा पहिला डाव इथं यशस्वी झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. करमाळा शहरात आणखी एक अशी चर्चा आहे ती म्हणजे करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपने जे उमेदवार दिलेले आहेत ते म्हणजे सुनीता कन्हैयालाल देवी या. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे जे किंगमेकर म्हणून करमाळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असतात, त्यांच्या पत्नी आणि भाजपच्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल यांच्या मावशी जयश्री घुमरे यांना कमळ हे चिन्ह मिळेल अशी शक्यता होती आणि असं दावेदार देखील त्या प्रबळ दावेदार त्या होत्या. मात्र त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाही. देवी हे शिंदे यांचे समर्थक मानले जातात. त्यांना ही उमेदवारी दिली आणि शिंदे यांच्या सांगण्यावरून ही उमेदवारी दिली अशी एक चर्चा आहे. मग शिंदे यांच्या सांगण्यावरून ही उमेदवारी दिली असेल तर खाली म्हणजे जे 20 नगरसेवक निवडायचे होते तिथे मात्र तडजोड करून घेतली नाही. म्हणजेच तिथे राष्ट्रवादी स्वतंत्र त्यांचे उमेदवार रिंगणात दिलेले आहेत आणि उमेदवारीचा नगराध्यक्ष पदाचा जर उमेदवार पाहिला तर तो म्हणजे बागल गटाची देखील एक इच्छा होती की घुमरे यांना उमेदवारी मिळावी. मात्र तिथे नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो उमेदवार शिंदे यांच्या सांगण्यावरून दिला असं बोललं जातं आणि खाली मात्र जी सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यामध्ये बागल गटाने हे कुठे तडजोड केलेली नाही. म्हणजेच शिंदे आणि बागल यांना दोघांनाही कमळ या चिन्हावरती जे उमेदवार आहेत देवी यांचाच प्रचार करावा लागणार आहे. कारण इथे देखील एक भाजपचा डाव यशस्वी झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आणखी एक चर्चा आहे, देवी यांना जी उमेदवारी मिळालेली आहे ते RSSचे
मदनदास देवी यांचं खूप मोठं काम होतं RSS मध्ये आणि त्यांच्या निकटवर्तीय म्हणून देवी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना भाजपनं स्थान दिलं आणि ते विजयी करण्यासाठी भाजपचे प्रतिष्ठेची ही निवडणूक केलेली आहे. त्यात देखील शिंदे भलं खाली एकमेकांचा इथे विरोध असेल, मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी ही दोघंही एका मतावरती ठाम आहेत. म्हणजे सुनीता देवी यांना नगराध्यक्ष करण्यासाठी भाजपने जो डाव टाकलेला आहे त्यात देखील ते यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण बागल आणि शिंदे यांचं नगरसेवकांच्या जागा वाटपात एकमत झालेलं नसलं, त्यांचे जरी काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात उमेदवार असले तरी देखील नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांना विजयी करण्यासाठी ही दोन्हीही गट म्हणा, नगरसेवक म्हणा, उमेदवार म्हणा काम करत आहेत. त्यामुळे येथे देखील भाजपचा डाव हा यशस्वी झालेला आहे. इथे आमदार आणि खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार इथे आहेत. आमदार नारायणआबा पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे आहेत. मात्र इथं त्या दोघांचाही हस्तक्षेप नाही. हा भाजपच्या सांगण्यावरूनच हा हस्तक्षेप होतो आहे का, याबाबत देखील करमाळा शहरात वेगवेगळे प्रश्न केले जाऊ लागलेले आहेत. कारण येणाऱ्या काळात निधी जर मिळवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आपण जर कुठे कोणाच्या बाजूने प्रचार केला तर तिथे देखील आपल्याला तोटा होऊ शकतो, अशी एक भावना पाटील आणि मोहिते पाटील यांच्या मनात असेल आणि त्यावरून त्यांनी या निवडणुकीत उघडपणे कुठेही भूमिका जाहीर केलेली नसेल, अशी एक चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात आहे. त्यावरून अशी एक चर्चा आहे ती म्हणजे भाजपने इथे देखील त्यांचा डाव यशस्वी करून टाकलेला आहे.